नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती मी प्रमोद देशकरी आपणा सर्वांचं स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, नवनवीन अपडेट आपण घेऊन येत असतो, त्याच्यामुळे चॅनलला जर सबस्क्राइब केलेलं नसेल, पहिल्यांदा तुम्ही आला असाल तर पहिले चॅनल सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे तुम्हाला अपडेट्स हे मिळतील, नोटिफिकेशन मिळतील। ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, मला माहिती आहे तुम्ही सिडकोचा अभ्यास करत असाल। जर सिडकोचा अभ्यास करत नसाल, त्याचा फॉर्म भरला नसेल, तर नक्कीच तुम्ही ट्रान्सको त्याचा अभ्यास करत असाल किंवा बाकीच्या म्युनिसिपल कॉर्पोरेशन आहेत बघा। तरी जे विद्यार्थी आरआरबी, जेई किंवा सेंट्रल लेवलच्या काही एक्झामिनेशनसाठी डोक्यात ठेवतात तयारी, आणि त्या हिशोबाने स्पेसिफिकली त्यांची वाटचाल असते, अशा काही विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची अपडेट घेऊन आपण आज आलेलो आहे आणि पूर्ण माहिती मिळणार आहे तुम्हाला या ॲडव्हर्टाइजमेंट बद्दल। ओके, पे स्केल काय आहे, त्यानंतर सिलेबस काय आहे, पॅटर्न काय आहे, ओके, कोण इलिजिबल आहेत आणि कशा पद्धतीने ही पर्टिक्युलर वॅकन्सी जी आहे ती भरल्या जाणार आहे। ओके, तर कुठली वॅकन्सी आहे हे आपण बघणारच आहोत, पण व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका। ओके, तर आपण जसं पीएमआरडीए, एनएमआरडीए म्हणतो, तसंच हे आहे दिल्ली डेव्हलपमेंट ऑथॉरिटी, डीडीए। ओके, तर दिल्ली विकास प्राधिकरणाची ही जागा आहे आणि याच्यामध्ये सिव्हिल इंजिनिअरिंग आणि इलेक्ट्रिकल मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी, डिप्लोमा होल्डरसाठी स्पेसिफिकली ह्या ज्या पोस्ट आहेत ह्या आलेल्या आहेत। याच्याशी रिलेटेड एक शॉर्ट नोट आलेली आहे आणि लवकरच हे फॉर्म फिलिंग सुरू होणार आहे। ओके, तर सगळ्यात महत्त्वाचं पहिले सांगून देतो की ज्युनियर इंजिनियर, ओके, सिव्हिलच्या 104 जागा आहेत याच्यामध्ये, 104, आणि ज्युनियर इंजिनियर इलेक्ट्रिकल मेकॅनिकल याच्या 67 पोस्ट आहेत। त्याच्यामुळे जे विद्यार्थी सेंट्रल लेवलच्या एक्झामचा सुद्धा तयारी करत असतात किंवा जे विद्यार्थी आता नॉर्मल महाराष्ट्रातल्या ज्या काही वॅकन्सीज आहेत त्याच्याबद्दल अभ्यास करतच आहेत, पण ॲडिशनल म्हणून ही जी एक्झामिनेशन आहे ती देऊ शकतात, खूप चांगली अपॉर्च्युनिटी आहे। ओके, तर डेफिनेटली मेट्रोपॉलिटन सिटीशी रिलेटेड हे पर्टिक्युलर प्रोजेक्ट्स असतात आणि त्याच्यामुळे इथे जर पोस्ट मिळाली तर ते खूप चांगलं असतं। ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवा, दोन प्रकारच्या पोस्ट बद्दल आपण बोलणार आहोत। या ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये अजूनही खूप साऱ्या नॉन टेक्निकल पोस्ट आहेत, पण आपण बोलणार आहोत ज्युनियर इंजिनियर सिव्हिल 104 जागा आणि ज्युनियर इंजिनियर इलेक्ट्रिकल मेकॅनिकल 67 पोस्ट। ओके, तर लक्षात घेऊया काय हे अपडेट आहेत। ओके, जर आपण बघायला गेलं तर त्यांनी एक शॉर्ट नोट डिक्लेअर केलेली आहे। दिल्ली डेव्हलपमेंट ऑथॉरिटी रिक्रुटमेंट सेलनी ही पर्टिक्युलर पार्ट जो 2025चा आहे हा नोटिफाय केलेला आहे। याच्यामध्ये त्यांनी हे जे अपडेट दिलेलं आहे, हे अपडेटमध्ये आत्ता त्यांचं म्हणणं आहे की स्पेसिफिकली ड्राफ्ट अपडेटेड होईल 26 तारखेला, पण अजूनही तो ड्राफ्ट अपडेट झालेला नाही। वेबसाईटवरती म्हणजे याच पर्टिक्युलर नोटिफिकेशनमध्ये जे लिंक दिलेली आहे, हायपर लिंक दिली आहे, त्याच्यावरती जर तुम्ही क्लिक केलं तर अजूनही तिथे स्पेसिफिकली पर्टिक्युलर त्यांच्या ओल्ड वेबसाईटलाच ते घेऊन जातं, नवीन वेबसाईट अजून आलेली नाही। ओके, अपडेटेड, ठीक आहे। तर वेबसाईट लिंक ओपनिंग डेट त्यांनी मेन्शन केलं होतं इथे 26/5, पण अजून ती झालेली नाही। त्याच्यामुळे कधीपासून फॉर्म सुरू होणार आणि कधीपर्यंत फॉर्म भरता येणार हे अजून अपडेट झालेलं नाही। तो वी आर ॲट अर्ली स्टेज, त्याच्यामुळे आपल्याला हे पर्टिक्युलर शॉर्ट नोटिफिकेशन वरती हे माहिती मिळालेली आहे। तर ही ॲडव्हर्टाइजमेंट आहे 2025ची 3। मग काय आहे ते समजून घ्या। जसं मी आता सांगितलं, ज्युनियर इंजिनियर सिव्हिल बी ग्रुपची पोस्ट आहे, जसं गट ब वगैरे असतं, आणि याच्यामधली लेवल 6 आहे ही ॲज पर द 7th पे कमिशन। ओके, 7व्या वेतन आयोगानुसार। याच्यामध्ये टोटल पोस्ट आहेत तुमच्या 104, अनरिझर्व म्हणजे ओपन कॅटेगरीसाठी 45 आहेत, इकॉनॉमिकली वीकर सेक्शनसाठी 7 आहेत, एससी साठी 11 आहेत, एसटी साठी 3 आहेत आणि ओबीसी साठी 38 आहेत। ह्या 3 आहेत। आता तुम्ही म्हणाले सर VJNT ह्या सेंटर लेवलच्या जागा आहेत, त्याच्यामुळे पर्टिक्युलर एवढ्याच कॅटेगरी ह्या सेंटर लेवलला असतात आणि इथे सुद्धा तुम्हाला सर्टिफिकेट जे लागतं, कास्ट सर्टिफिकेट, हे तुम्हाला सेंटरचं लागणार आहे। ओके, तर या वॅकन्सीज आहेत बघा, बायफर्केट केल्यानंतर याच्यामध्ये काही हँडिकॅपसाठी सुद्धा आहे, वन हँड असेल किंवा हिअरिंग इम्पॅर्ड असेल तर त्या विद्यार्थ्यांसाठी इथे वॅकन्सी आहेत। दुसऱ्या वॅकन्सी आहे ज्युनियर इंजिनियर इलेक्ट्रिकल मेकॅनिकल, ही सुद्धा सेम त्याच लेवलची आहे, ग्रुप बी ची आहे, 7व्या वेतन आयोगानुसार लेवल 6 ची ही पर्टिक्युलर पोस्ट आहे आणि याच्यामध्ये टोटल जागा आहेत 67। आउट ऑफ दॅट 32 आर अनरिझर्व, 17 आर फॉर ओबीसी, 4 आर फॉर एसटी, 8 फॉर एससी आणि 6 ज्या आहेत त्या EWS साठी। ओके, तर हे बायफर्केशन झालं। त्याचं कॉन्क्लुजन हेच आहे की सिव्हिल इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी
104 आणि इलेक्ट्रिकल मेकॅनिकलच्या विद्यार्थ्यांसाठी 67 ह्या सेंट्रलच्या जागा आहेत. ओके, आता सगळ्यात महत्त्वाचं की हे शॉर्ट नोटिफिकेशन तर आलेलं आहे, पण याच्याशी रिलेटेड माहिती कुठे मिळेल, कारण डिटेल ॲडव्हर्टाइजमेंट अजून आलेली नाही, त्यांच्या वेबसाईटमध्ये अजूनही काही अपडेट आलेले नाही. पण विद्यार्थी मित्रांनो, DDAच्याच मागच्या ज्या जागा होत्या, ज्या वॅकन्सी आल्या होत्या, त्याही खूप जास्त वॅकन्सी आल्या होत्या. 250 पेक्षाही जास्त वॅकन्सी या सिव्हिलच्या होत्या आणि त्या आल्या होत्या 2023 मध्ये. मग 2023चे जे काही पर्टिक्युलर ज्याला म्हणतो आपण ॲडव्हर्टाइजमेंट होती, त्याला बेंचमार्क घेऊन आपण काही माहिती घेऊया बघा इथे. तर ही ती ॲडव्हर्टाइजमेंट होती, याला आपण रेफरन्स प्रिव्हियस ॲडव्हर्टाइजमेंट म्हणूया. ही जी आहे एक साधारणतः 2023 मध्ये आली होती. तर 2023 मध्ये जी ऍड आली होती साधारणतः 250+ जागा ह्या जेईच्या होत्या, आता 104 आहेत. आता इथे एक पर्टिक्युलर टाइम स्पॅन आपल्याला लक्षात येतो. 2023 मध्ये त्यांनी काय केलं होतं की जून मध्येच 3 जूनला जाहिरात स्पेसिफिकली आली आणि ऑनलाईन रजिस्ट्रेशन सुरू झालं, म्हणजे फॉर्म भरायला तुम्ही सुरुवात करू शकत होते 3 जूनला. आता 3 जून थोड्या दिवसात येईल बघा, म्हणजे याला आपण कम्पेअर करू शकतो. आणि 1 महिना त्यांनी दिला होता फॉर्म फिलिंगसाठी. तर शेवटची जी लास्ट डेट होती ती होती 2/7/2023, म्हणजे जुलैच्या 2 तारखेपर्यंत, म्हणजे 3 ते 2 असा 1 महिना त्यांनी पूर्ण दिला होता फॉर्म भरायला. आणि त्याच्यानंतर आता त्याच्यामध्ये खूप साऱ्या पोस्ट होत्या, पण त्याच्यापैकी स्पेसिफिकली काही पोस्टच्या ज्या एक्झामिनेशन होत्या, कारण त्याच्यामध्ये स्टेज 1 स्टेज 2 असं होतं. तर इथे जे टेंटेटिव्ह शेड्यूल त्यांनी एक्झामिनेशनसाठी दिलं होतं, तर ते दिलं होतं 1 ऑगस्ट ते 30 सप्टेंबर. ओके, तर साधारणतः 1 महिना हा फॉर्म भरण्यासाठी, आणि तिथून 1 महिन्यानंतर एक्झाम सुरू झाली. तर ऑगस्ट आणि सप्टेंबर अशा दोन्ही महिन्याभर त्या एक्झाम चालल्या, वेगवेगळ्या पोस्ट होत्या. येते लक्षात? म्हणजे याचा अर्थ आपल्याला 1 महिना फॉर्म भरायला मिळेल आणि त्याच्यानंतर साधारणतः 1.5 महिना ते 2 महिन्यामध्ये आपली एक्झाम होईल. म्हणजे कमी स्पॅन असतो, त्याच्यामुळे आपल्याला अभ्यास करायला तसा कमी वेळ मिळतो. पण आता मागच्या काही काळामध्ये आपण ऑलरेडी सगळ्या एक्झामिनेशनचा अभ्यास करून झालाय, त्याच्यामुळे नव्याने काही करायची गरज नाही. फक्त आपल्याला काय करावं लागेल, त्यांच्या पॅटर्ननुसार थोडंसं आपल्याला कम्पेटेबल व्हावं लागेल. दो जर इंटरेस्टेड फॉर RRB JEE असेल किंवा या प्रकारच्या सेंटरच्या एक्झाम्स असेल, त्यांनी नक्की सुरुवात करायला काही हरकत नाही. ओके, तर हे त्यावेळेसचं होतं विद्यार्थी मित्रांनो. ओके, तर त्या ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये पे स्केल, एज आणि क्वालिफिकेशन काय दिलं होतं ते सुद्धा सांगतो मी. सिव्हिलच्या ज्या पोस्ट होत्या, हे मी 23च्या ॲड बद्दल बोलतोय आणि मॅक्सिमम त्याच पद्धतीने आता सगळं अपडेट होईल. ठीक आहे, तर ग्रुप बी ची जी लेवल 6 ची होती, याच्यामध्ये बघा 9,300 to 34,800 हा पे बँड होता. याच्यामध्ये ग्रेड पे होता 4,200. डेफिनेटली याच्यामध्ये स्पेसिफिकली अपडेट झालेला आहे. एज रिलॅक्सेशन 18 ते 27 हे एज दिलेलं आहे अनरिझर्व कॅटेगरीसाठी. ओके, आणि जर तुम्ही ऑलरेडी त्या पर्टिक्युलर DDAचा पार्ट असाल किंवा कॅटेगरीचा पार्ट असाल, तर त्याच्यामध्ये रिलॅक्सेशन आहे ॲज पर द रूल्स अँड रेग्युलेशन ऑफ गव्हर्नमेंट. ओके, तर 18 ते 27. आणि क्वालिफिकेशन बघा, क्वालिफिकेशन त्यांनी मेन्शन केलं होतं डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग फ्रॉम अ रेकग्नाइज इन्स्टिट्यूशन ऑर इक्वॅलेंट. आता एक लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, सुरुवातीला त्या ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये त्यांनी डिप्लोमा हे मेन्शन केलं होतं की डिप्लोमावाले विद्यार्थीच पात्र असतील, डिग्रीवाले नाही. मग त्याच्यावरती कोर्ट मॅटर झाला आणि कोर्ट मॅटर झाल्यानंतर डिग्रीवाल्यांना अलो करण्यात आलं. आपण जसं स्पेसिफिक मागे काही दिवसा अगोदर महाराष्ट्रामध्ये एक्झाम्पल बघितलं. तर ज्यावेळेस एक्झामचा फॉर्म भरायची वेळ आली, त्यावेळेस डिप्लोमा आणि डिग्री हे दोन्हीही पात्र होते. आणि तसेच मॅक्सिमम चान्सेस आता अपडेटेड येईल, म्हणजे ॲडव्हर्टाइजमेंट येतानाच अपडेटेड येईल. पण ही सुरुवातीची बेसिक ॲडव्हर्टाइजमेंट होती, इथे त्यांनी डिप्लोमा म्हटलं होतं, नंतर कोर्ट केस नंतर डिग्री सुद्धा अलो केली. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, पे स्केल तुमचा जो आहे हा पर्टिक्युलर लेवल 6चा जो आहे 9,300 ते 34,800, ग्रेड पे 4,200. त्यानंतर एज मी तुम्हाला सांगितलं 18 वर्ष ते 27 वर्ष, आणि क्वालिफिकेशन इथे डिप्लोमा मेन्शन केलं होतं, नंतर ते डिग्री झालं होतं. आता पुढचा महत्वाचा भाग डेफिनेटली एक्झाम पॅटर्न. तर त्यावेळेस त्यांनी एक्झाम पॅटर्न जो डिक्लेअर केला होता, त्याच्यामध्ये पर्टिक्युलर टाइम किती राहील, 2 तास राहील. क्वेश्चन्स किती राहतील MCQ, कारण ही कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट होती. ओके, म्हणजे स्पेसिफिकली MCQ ऑब्जेक्टिव्ह टाईपची. तर 120 क्वेश्चन आणि 120च मार्क. पण त्याच्यामध्ये त्यांनी सब बायफर्केशन केलं नव्हतं, म्हणजे टेक्निकलला किती, नॉन टेक्निकलला किती असं केलं नव्हतं. त्याच्यामध्ये सब्जेक्ट कुठले आहेत बघा, रिझनिंग आहे,
क्वांट ॲप्टिट्यूड आहे, जनरल अवेअरनेस आहे, इंग्लिश लँग्वेज आहे आणि टेक्निकल आहे. आणि या सगळ्या पर्टिक्युलर टॉपिकचे मिळून 120 प्रश्न आणि 120 मार्कांसाठीच हे होते. पॅटर्न सेम राहण्याचे मॅक्सिमम चान्सेस आहेत. आणि तशी आपल्याला स्पेसिफिकली आत्ताच्या काळामध्ये ज्या काही एक्झाम दिल्यात तर त्याला आपल्याला माहिती आहेत. आणि हे सगळं किती मिनिटामध्ये सॉल्व्ह करायचंय तर 120 मिनिटामध्ये. 120 प्रश्न, 120च मार्क, म्हणजे प्रत्येक प्रश्नाला एकच मार्क. ओके, आणि 120. ओके, आणि हे या पद्धतीने त्यांनी ऍडव्हर्टाइजमेंटमध्ये दिलं होतं बघा. ज्युनियर इंजिनियर सिव्हिल सिंगल स्टेज CBT किंवा कॉम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन. क्वेश्चन पेपर शॅल बी 2 hours ड्युरेशन, 120 मार्क्स कन्सिस्टिंग ऑफ 120 क्वेश्चन्स, ऑब्जेक्टिव्ह टाईप, मल्टिपल MCQ ज्याला आपण म्हणतो. ओके, आणि स्पेसिफिकली त्याच्यामध्ये मेन्शन केलं होतं रिझनिंग, क्वांट, जनरल अवेअरनेस आणि इंग्लिश लँग्वेज विथ युअर रिस्पेक्टिव्ह डिसिप्लिन. म्हणजे तुमची जी ब्रँच आहे, आता इथे इलेक्ट्रिकल मेकॅनिकलसाठी ज्या 67 जागा आहेत तर त्यांना ते पर्टिक्युलर टॉपिक त्याच्यावरती करावे लागतील. तर हा त्यावेळेचा एक्झाम पॅटर्न होता. सेम राहण्याचे मॅक्सिमम चान्सेस आहेत. निगेटिव्ह मार्किंग सुद्धा होती बघा. निगेटिव्ह मार्किंग त्याला त्यांनी म्हटलं होतं पेनल्टी फॉर रॉंग आन्सर्स. आणि याच्यामध्ये एक प्रश्न जर चुकला, 1 मार्कासाठी हा प्रश्न होता, तर त्यांचं म्हणणं होतं की एक प्रश्न जर चुकला तर 0.33. ओके, तर पेनल्टी जी बसेल ती बसेल 0.33. आता तुम्हाला माहिती आहे स्पेसिफिकली 1/3चा हा निगेटिव्ह जो आहे क्रायटेरिया त्यांनी अप्लाय केला होता, जिथे एका मार्काला एक पर्टिक्युलर क्वेश्चन होता. त्याच्यामध्ये काही पोस्ट अशा पण होत्या ज्याच्यामध्ये 2 मार्काचे 3 मार्काचे सुद्धा क्वेश्चन होते, पण ते JEE साठी नव्हते. त्याच्यामुळे 1 मार्क जर तुमचा एका मार्काचा प्रश्न चुकला तर तुमचे पेनल्टी किती लागेल तुम्हाला 0.33. हे आहे निगेटिव्ह मार्किंग. ओके, त्यांनी स्पेसिफिक त्या ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये, डिटेल ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये त्यांनी सिलेबस सुद्धा दिला होता आणि तो सुद्धा डिटेल दिला होता. या पद्धतीने त्यावेळेस सिलेबस दिला होता बघा. ज्युनियर इंजिनियर सिव्हिल पहिला सब्जेक्ट आहे बिल्डिंग मटेरियल. याच्यामध्ये फिजिकल केमिकल प्रॉपर्टीज, क्लासिफिकेशन, स्टँडर्ड टेस्ट, युजेस, मॅन्युफॅक्चरर, क्युरिंग मटेरियल, बिल्डिंग स्टोन्स. ओके, हे डिटेलमध्ये दिलं होतं. आणि हे डिप्लोमा लेवलचं, कारण याची सुरुवातीची जी इलिजिबिलिटी होती जसं मी सांगितलं ते डिप्लोमा होतं. येते लक्षात सॉरी. त्याच्यामुळे डिप्लोमा लेवलचेच हे पर्टिक्युलर टॉपिक्स होते. इस्टिमेशन अँड कॉस्टिंग व्हॅल्युएशन, त्याच्यामध्ये सुद्धा सब टॉपिक्स, मग ते ब्रिक वर्क असेल किंवा ब्रिकचे टाइप्स असेल, व्हॅल्युएशन असेल, व्हॅल्यूज असतील, व्हॅल्युएशन टेबल असतील, हे सगळं जे आहे हे त्याच्यामध्ये डिटेल दिलं होतं. आता याच्यामध्ये आपण काही प्रत्येक याचा सब्जेक्टचा जो पर्टिक्युलर पार्ट आहे तो काही डिटेल घेणार नाही, पण कुठले कुठले सब्जेक्ट त्यांनी त्याच्यामध्ये मेन्शन केले होते ते आपण बघूया. कारण तेच सब्जेक्ट इथे टेक्निकलला असण्याचे मॅक्सिमम चान्सेस आहेत, जे सब्जेक्ट ऑलरेडी आपण केलेले आहेत. ओके, बिल्डिंग मटेरियल, त्यानंतर इस्टिमेशन, कॉस्टिंग अँड व्हॅल्युएशन, सर्वेइंग, सॉइल मेकॅनिक्स, हायड्रॉलिक्स, इरिगेशन इंजिनिअरिंग, ट्रान्सपोर्ट इंजिनिअरिंग, एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग, स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग, कॉन्क्रीट टेक्नॉलॉजी, RCC डिझाईन आणि स्टील डिझाईन. तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, रेस्ट्रिक्टेड पर्टिक्युलर याच्यामध्ये क्वेश्चन्स बेस्ड टेक्निकल वरती आधारित होते. जर आपण बघितलं तर 2, 4, 6, 8, 10 आणि 12, तर 12 सब्जेक्ट्स आर देअर, जे कशाशी रिलेट होते, टेक्निकलशी. येते लक्षात. तर हे टॉपिक त्यांनी पूर्ण दिले होते आणि या पद्धतीने डिटेल सुद्धा त्याच्यामध्ये दिले होते. तुम्हाला वेबसाईटवरती किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये तुम्हाला ती जुनी PDF सुद्धा मिळेल. तुम्हाला डिटेल ॲडव्हर्टाइजमेंट त्याच्यावरनं कळेल. ओके, बाकी विषय तर मी तुम्हाला सांगितलेच होते, रिझनिंग, क्वांट, त्यानंतर जनरल अवेअरनेस, इंग्लिश लँग्वेज. ठीक आहे, तर या पद्धतीने टेक्निकल टॉपिक्स हे विद्यार्थी मित्रांनो होते. त्याच्यामध्ये मिनिमम पासिंग क्रायटेरिया सुद्धा होता. एखादा विद्यार्थी कॅटेगरीचा आहे आणि त्या कॅटेगरीमधल्या कुणालाच जास्त मार्क मिळाले नाहीत म्हणून त्याला सिलेक्ट करता येईल असं नाही. तर मिनिमम क्वालिफिकेशन मार्क्स सुद्धा तिथे क्रायटेरिया होता. जर अनरिझर्व असेल, ओपन कॅटेगरी असेल तर त्याला 40% मार्क हे कंपल्सरी होते. आणि SC ST यांच्यासाठी 30% आणि OBC नॉन क्रिमिलियर 35% आणि इकॉनॉमिकली विकर सेक्शन 35%. ओके, तर हा मिनिमम क्रायटेरिया सुद्धा विद्यार्थी मित्रांनो होता. याच्यामध्ये महत्वाच्या 3 गोष्टी लक्षात घ्या. सगळ्यात पहिली गोष्ट महत्वाची की सुरुवातीच्या ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये JEEच्या पोस्टसाठी फक्त डिप्लोमावाले पात्र केले होते आणि नंतर त्यांनी डिग्रीवाल्यांना अलो केलं होतं. आफ्टर कोर्ट केस ग्रॅज्युएट स्टुडंट्स आर अलोड. दुसरी गोष्ट की जे पेपर सेटर आहे किंवा पेपर सेटिंग होतं
ते क्वेश्चन पेपर जे आहेत ते एज्युकेशनल कन्सल्टंट्स इंडिया लिमिटेड ही जी कंपनी आहे EDCIL यांच्या मार्फत मागच्या वेळेस झालं होतं आणि जी कंडक्ट करण्यात आली होती एक्झामिनेशन CBT टाईपची डेफिनेटली ती TCSनी घेतली होती. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो हे सगळे जे आहेत हे जुने बेंचमार्क रेफरन्स आहे 2023च्या ॲडव्हर्टाइजमेंटचे. 2च वर्षापूर्वीची ही ॲडव्हर्टाइजमेंट आहे. मॅक्सिमम त्याच्यामध्ये चेंजेस होणार नाही. फक्त जे एज्युकेशनल क्वालिफिकेशनचा जो आहे तो अपडेट होऊनच येण्याचे 99% चान्सेस आहेत. ओके, तर बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांना असाही प्रश्न पडला असेल की सर आम्हाला स्टेटचं अजून सोडवता येत नाहीये, अजून आम्ही त्याचेच पर्टिक्युलर पार्ट करतो, सेंट्रलला कुठे जायचं. तर नक्की विद्यार्थी मित्रांनो काही जण असे असतील की जे सेंट्रल एक्झाम ओरिएंटेड ESE असेल, RRB JEE असेल किंवा सेंट्रलच्या वेगवेगळ्या ऑर्गनायझेशन्स असतात. ओके, तुमच्या PSUs असतात. तर हे जे विद्यार्थी आहे जे डेडिकेटेड त्याच्यासाठी काम करतात अशा विद्यार्थ्यांनी नक्की हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा. ओके, नक्की विद्यार्थी मित्रांनो आपली बॅच सुरू होतीये, नवीन फ्रेश बॅच. ती होतीये 16 जून पासून. ऍडमिशन ओपन झालेले आहेत आणि ऑफलाईन आणि ऑनलाईन अशा दोन्ही पद्धतीने तसंच हायब्रिड मोडवरती तुम्ही ही बॅच घेऊ शकता. आपला जो IVR नंबर आहे 788 781 1411 याच्यावरती संपर्क करा किंवा 9699897070 याच्यावरती तुम्ही संपर्क करून या बॅचची डिटेल माहिती घेऊ शकता. येणाऱ्या या वर्षातल्या मग त्या WRD JEE असेल, बाकीच्या MJP असेल, बाकीच्या सरळ सेवा एक्झामिनेशन असेल, इन्क्लुडिंग PWD JEE, तर त्या विद्यार्थ्यांसाठी आणि जे विद्यार्थी आत्ता जस्ट पास आउट होणार आहेत, कारण आत्ता आपल्याला माहिती आहे की तुमच्या एक्झाम संपल्यात डिप्लोमाच्या फायनल इयरच्या आणि साधारणतः RSC वगैरे तुमची सुरू झालेली आहे आणि त्यानंतर पेपर चेकिंग होऊन 20 दिवसाच्या पर्टिक्युलर त्या पिरियडमध्येच तुमचा रिझल्ट सुद्धा लागतो. त्याच्यामुळे तुम्ही त्याच्यानंतर पात्र होणार आहात, इलिजिबल होणार आहात. तर त्या विद्यार्थ्यांनी या बॅचसाठी ज्या विद्यार्थ्यांना वाटतं की मला शासनामध्ये जायचं नक्की आम्हाला कम्युनिकेट करा आणि गायडन्ससाठी सुद्धा तुम्ही व्हिजिट करू शकता आपल्या मानकरवाडा, पत्र मारुती चौक, नारायणपेठ, पुणे इथल्या इन्फिनिटी अकॅडमीला. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या सगळ्या डिजिटल प्लॅटफॉर्मला सबस्क्राईब करा. जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. तिकडे बेल आयकॉन आहे ती घंटी वाजवा म्हणजे तुम्हाला अपडेट मिळत राहील. आणि आपलं जे ॲप आहे ते सुद्धा आता अपडेट केलेलं आहे आणि एकदम उत्तम प्रतीचं कंटेंट त्याच्यामध्ये आपण टाकलेलं आहे. फ्री कंटेंट आहे, टेस्ट सिरीज आहेत, फ्री स्टडी मटेरियल आहे आणि तुम्हाला गो थ्रू करता येतं. वेगवेगळे फ्री व्हिडिओ सुद्धा त्याच्यामध्ये आहे आणि काही सॅम्पल्स पर्टिक्युलर सुद्धा त्याच्यामध्ये टाकलेले आहेत. एकदा नक्की ते पर्टिक्युलर तुमचं जे ॲप आहे ते डाउनलोड करा आणि ते डाउनलोड करून तुम्ही त्याच्यामधले जे फ्री कंटेंट आहेत हे बघू शकता. ओके, आपल्या प्रत्येक टेलिग्राम चॅनलला विद्यार्थी मित्रांनो जॉईन करा, कारण तिथे त्या एक्झामशी ओरिएंटेड म्हणजे MES असेल वेगळं चॅनल आहे, तुमचं सरळ सेवा असेल वेगळं चॅनल असेल, मेकॅनिकल इलेक्ट्रिकलसाठी वेगळं आहे, टाउन प्लॅनिंगसाठी वेगळं आहे, एज्युकेशनसाठी वेगळं आहे, इवन दो नॉन टेक्निकलसाठी परत वेगळं टेलिग्राम चॅनल आहे. त्याच्यामुळे तुमच्या त्या एक्झामनुसार क्वेश्चन्स, ॲडिशनल इन्फॉर्मेशन, PDF या त्याच्यामध्ये पडत असतात आणि रेग्युलर इंटरव्हलवरती. तर सगळ्यांना तुम्ही स्पेसिफिकली लाईक करायला, सबस्क्राईब करायला, शेअर करायला आपल्या डिजिटल प्लॅटफॉर्मला विसरू नका आणि जॉईन करा सगळं. जर पुण्यात असाल तुम्ही आणि तुम्हाला गायडन्स पाहिजे असेल तर इन्फिनिटी अकॅडमी, पत्र मारुती चौक, मानकरवाडा, नारायणपेठ, पुणे येथे या आणि नाशिकला असाल तर अशोक स्तंभ येथे ओके उपाध्य बिल्डिंग जी आहे त्याच्यामध्ये आपलं इन्स्टिट्यूट आहे, तिथेही तुम्ही गायडन्स घेऊ शकता. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो आजचं हे सेशन होतं ते अशा विद्यार्थ्यांसाठी होतं की जे स्टेटच्या तर एक्झाम देतच आहेत पण सेंट्रलच्या एक्झाम सुद्धा साठी इंटरेस्टेड आहेत. तर DDA दिल्ली डेव्हलपमेंट ऑथॉरिटी जी आहे त्यांच्या वतीने ज्युनियर इंजिनियर सिव्हिल 104 पोस्ट आणि मेकॅनिकल इलेक्ट्रिकल ज्युनियर इंजिनिअरिंग 67 पोस्ट. ओके, तर अशाच प्रकारचे जर व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असेल तर कुठल्या टॉपिकवरती व्हिडिओ करायचे हे कमेंट सेक्शनमध्ये टाका. निगेटिव्ह कमेंट्स एकदम वेलकम आहेत, आम्ही त्यांच्या थ्रू गो थ्रू करतो आणि नक्की त्याच्यावरती काम करू. थँक्यू सो मच.